मित्रांनो हा फक्त व्ह्यू बघा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सुप्रभात. आज आहे शनिवार आणि मी आता चाललो आहे ब्रिस्टॉलला. माझी एक फ्रेंड आली आहे चिंचवडवरून, तर मी तिला भेटायला पण चाललो आणि माझी एक दोन कामं पण आहेत. सो मी ऑन द वे तुम्हाला अपडेट करेलच. सो मी आत्ता चाललो आहे नॅशनल एक्सप्रेसने आणि एक अराऊंड 6 आवर्सची जर्नी आहे. सो मी तुम्हाला तसं अपडेट करतच जाईल. मी काय बसचा प्रवास काय दाखवणार नाही, तुम्ही आधी पण पाहिलेलं आहात नॅशनल एक्सप्रेसचं वगैरे कसं असतं सगळं. सो जास्त मला बोरिंग नाही बनवायचं आहे ब्लॉग. सो मी आता पोचलो आहे बर्मिंगहॅमला. सो बस चेंज आहे इकडून. आता नेक्स्ट बस आहे माझी अर्ध्या तासाने. सो ती ब्रिस्टॉलला येईल, बर्मिंगहॅम टू ब्रिस्टॉल. सो तिकडून परत आय थिंक 2-2.5 तासाची बस असणार आहे माझी. सो आता पोचलो आहे बर्मिंगहॅमला. सो बस चेंज आहे. सो या, सो फार सो गुड. यार बोरिंग यार बस तक बस. चलो ठीक आहे, थोडी लॉंग जर्नी आहे बट इट्स फाईन. आता डायरेक्टली ब्रिस्टॉलला पोचलो की अपडेट करतोस तुला, ठीक आहे. चलो. सो फायनली पोचलो आहे ब्रिस्टॉलला. सो इथं माझी फ्रेंड राहते आहे कासल पार्क व्ह्यूमध्ये. खूप मोठी बिल्डिंग आहे ॲक्च्युली, झाडांमुळे दिसत नाही आहे. सो मी त्याला जस्ट कॉल केला आहे, ती खाली येते आहे. ठीक आहे, फार दमलो आहे, जरा वरती जातो, फ्रेश होतो, मग बघूयात पुढचे काय प्लॅन्स आहेत. ठीक आहे, चल. लक्ष्मीने मस्त पराठे आणि बिर्याणी केलेली आहे. मस्त दाबून जेवणार आहे आणि नंतर तुम्हाला अपडेट करतोस. ठीक आहे. लुक्स व्हेरी यम यम यम. सो वेलकम टू ब्रिस्टॉल. मी आता पोचलो आहे लक्ष्मीच्या घरी आणि सो आता मी जस्ट सिटी सेंटरला एक फेरफटका मारतो. सो मी आता ब्रिस्टॉलला आजूबाजूचा परिसर कव्हर करतो. खूप छान आहे सिटी ॲक्च्युली, बघण्यासारखी आहे. हे प्लेसचं नाव काय आहे? This is Harbour side. Okay, okay. So this is Harbour side. ॲक्च्युली आय वुड से इथे मी आता एवढ्या सिटीज फिरलो आहे ना, एकदम असे छान वाईब्स येतात इथे. मला खरंच छान वाईब्स आहेत इथे. लाईक आय वुड से मस्ट विजिट प्लेस. छान आहे ब्रिस्टॉल ॲक्च्युली, बघण्यासारखी आहे जागा. आणि ॲक्च्युली जस्ट आता मी सुरू केलं आहे मी ब्लॉग. तर ही बार आणि किचनमध्ये बोट आहे, इथं वरतीच एक छोटासा पब आहे आणि रेस्टॉरंट आहे बोटवरतीच. छान आहे. वंडरफुल. आणि ही इकडची काउन्सिलची सर्वात मोठी बिल्डिंग आहे. नेव्हर सीन सच अ ह्यूज बिल्डिंग. ब्युटिफुल. प्रॉपर असं कर्व शेपमध्ये बिल्डिंग आहे ही. हा सुंदर आहे यार, ब्युटी. आणि त्याच्या समोर आहे कॅथेड्रल आहे. वंडरफुल. लुक ॲट दिस ब्लू स्काय मॅन. आय वॉज वेटिंग फॉर दिस लॉंग. सुंदर सुंदर मस्तच. सो ही आहे सेंट्रल लायब्ररी ऑफ ब्रिस्टॉल. एवढी मोठी आहे. ब्युटिफुल. लुक ॲट दिस आर्किटेक्चर. अमेझिंग. सो भारी झालं आत्तापर्यंत तरी. सिटी मस्त वाटली आहे. सो अजून 1-2-3 मेन स्पॉट्स आहेत तिथं लक्ष्मी घेऊन चालली आहे मला. सो तिकडे गेले की तुम्हाला दाखवेलच मी. सो मीनवाला अजून काही चांगलं असं दिसलं ना तरच मी ॲक्च्युली रेकॉर्ड करतो. आता मोस्टली काही गोष्टी बऱ्याचशा गोष्टी सिमिलर आहेत. सो बट लाईक लुक ॲट दिस काउन्सिल बिल्डिंग इज वॉज समथिंग युनिक आणि खूप भारी वाटतं आहे. आणि येस, अजून काही चांगलं दिसलं की तुम्हाला दाखवतोच मी. ठीक आहे, चला. मग असं जे कॅथेड्रल होतं त्याचा हा फ्रंट व्ह्यू आहे आणि त्याच्याच बाजूला आहे ब्रिस्टॉल काउन्सिल ऑफिस. अमेझिंग. क्लास. ब्यूटिफुल मॅन. ब्यूटी. ब्यूटिफुल.
इकडची युनिव्हर्सिटी कुठली तरी मला नाव माहिती नाही आहे, जरा चेक करून सांगतो नंतर. लुक ॲट दिस ब्युटी मॅन. काय गल्ल्या आहेत यार इकडच्या, मस्तच सुंदर. मला फ्रेम फार आवडली आहे, छान ना. काय सही लेन्स आहेत यार इकडे, अमेझिंग, ब्युटिफुल. बार चॉकलेट बंद आहे, बंद आहे. अमेझिंग बर्थडे. फिरवताना बरेचसे शॉप्स बंद होते. सो आम्ही आता पोचलो आहे क्लिफ्टन हँगिंग ब्रिजला. इट्स ऑलमोस्ट सिमिलर टू लंडन टॉवर ब्रिज. फक्त तो ब्लू कलरचा तो फोल्ड होतो, हा फोल्ड होत नाही आहे. बट तसं बघायला गेलं की ऑलमोस्ट सेम आहे. हे जे दोन टॉवर दिसतात तुम्हाला, ब्युटिफुल आहे यार, अमेझिंग. अमेझिंग. वर्थ विजिटिंग प्लेस ब्रिस्टॉल. आणि त्यातल्यातून ब्रिस्टॉलला जर येत असाल तर हा क्लिफ्टन हँगिंग ब्रिज नक्की व्हिजिट करा. आणि तुम्हाला तर ह्याच्या शेजारचा मी फक्त व्ह्यू दाखवतो. सनसेट व्हायला वेळ आहे, 9:30ला सनसेट होईल. हो हो माय गुडनेस, ब्युटिफुल, अमेझिंग अमेझिंग. खरंच हँगिंग ब्रिज आहे हा, क्लास. या ब्रिजवरून जस्ट एक वॉक करत चाललो आहे. हा यार, वर्थ विजिटिंग प्लेस आहे, ब्युटिफुल. मला खूप आवडला हा ब्रिज, छान आहे प्लेस. थँक्स टू लक्ष्मी आणि योगेश मला इथं घेऊन आल्याबद्दल. सो आता मी थोडंसं पुढं चाललो आहे आणि तिकडून तसा एक व्ह्यू घेता येईल. इकडे कम्प्लीट ब्रिज दिसेल, सो तोच मला तुम्हाला दाखवायचा आहे. सो फार सो गुड. छान वाईब्स आलेत आत्तापर्यंत तरी. छान आहे सिटी आणि त्यातला हा स्पॉट खूपच सही आहे, अमेझिंग आहे. सो चला आता थोडंसं वरती जातो तिकडे आणि मग तिकडनं तुला दुसरा व्ह्यू दाखवतो या ब्रिजचा. ओके चला मित्रांनो, हा फक्त व्ह्यू बघा. हा ड्रामॅटिक आहे यार, अमेझिंग, ब्युटिफुल. अख्खा ब्रिज कवर झाला इथे, हँगिंग ब्रिज. तुम्हाला इकडनं ॲक्च्युली आता दिसेल हँगिंग ब्रिज का म्हटला जातो. मध्ये काहीच नाही आहे खाली. इट्स रिअली हँगिंग, ब्युटिफुल. थँक्स टू लक्ष्मी आणि योगेश, ब्युटिफुल. सो ह्या प्लेसचं तुम्ही नाव बघताय समोर, दिस इज प्लांट लवर्स पॅराडाईज अँड दिस इज द प्लेस. ब्युटिफुल. कोणाला माहिती वाचायची असेल तर यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. मी काय सगळं वाचत नाही बसणार आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि यू कॅन गेट ऑल द इन्फो. आणि इथं आलात तर तुम्ही यू कॅन स्कॅन द QR कोड अँड you will get all the information about this place. This is beautiful. काउंटरचे फर्स्ट पेज होते, मला वाटतं असंच कोणतरी त्यावेळी काढून दिलं होतं ते, त्यामुळे तसं झालं. तुम्हाला थोडासा जवळून व्ह्यू दाखवतो या ब्रिजचा. ॲक्च्युली हळूहळू तुम्ही बघू शकता क्लोजली तर ते हळूहळू लाईट्स ऑन होत आहेत. पण माहिती नाही किती वेळ लागेल.
इज द नेक्स्ट डे, संडे मॉर्निंग. काल मस्त मी ब्रिस्टॉलला फिरलो, आजूबाजूच्या परिसर वगैरे, आणि छान प्लेस आहे ब्रिस्टॉल ॲक्च्युली. आणि काल संध्याकाळी आलो, दमलो होतो, सो थोडा आराम केला. मी लक्ष्मीचा एक फ्रेंड आहे ते योगेश पडून, तर मी त्याच्याच इथे फ्लॅटवरती झोपलो होतो काल रात्री. सो आता जस्ट उठलो आहे आणि आता मी फ्रेश होऊ आणि आजचं काय प्लॅन आहे ते मी तुम्हाला अपडेट करतोच. ठीक आहे, थोडं दमलो आहे, आवरतो आणि मग मी तुम्हाला तसं अपडेट करतोच. ठीक आहे, चलो. आणि सर्वप्रथम मी आता इंट्रोड्यूस करतो आहे फर्स्ट ऑफ ऑल लक्ष्मी, आणि ही माझी पिंपरी चिंचवडची फ्रेंड आहे, आणि योगेश आणि संकेत. सो हे तिघंजणं ऑफिस मेट्स आहेत सगळे, आणि ते आता ब्रिस्टॉलला ऑनसेट आलेले आहेत. सो ब्रिस्टॉल आय थिंक लक्ष्मी तू कधी आली? लास्ट मंथ, हां, मे एंडला आली ती. आणि मग माझा तेव्हापासून प्लॅन होत होता की बाबा हिला भेटूयात. सो फायनली मी आज ऑलमोस्ट 1-1.5 महिन्यानंतर तिला भेटायला आलो, आणि मग ती म्हणाली ब्रिस्टॉलला ये एकदा, आणि मी जर आलो आज ब्रिस्टॉलला. सो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जे सगळं पाहिलं असाल, सो योगेश आणि काल ॲक्च्युली संकेत नव्हता, आणि मग लक्ष्मी आणि मला योगेश काल फिरायला घेऊन गेले. आणि येस, सो फार ब्रिस्टॉल इज लाईक अ ब्युटिफुल सिटी टू व्हिजिट, आणि नक्की व्हिजिट करा. सो आता आपण कुठे चाललो तर क्लिव्हडनला, राईट? सो आता आम्ही क्लिव्हडनला चाललो, त्यांचा ऑफिसचा एक इव्हेंट आहे. सो फॅमिली डे म्हणून आहे. सो लाईक त्यांनी मला इन्व्हाइट केलं आहे. सो आता आपण क्लिव्हडनला भेटूयात आणि बघू तिकडे काय एक्सप्लोअर करता आलं तर ते तुम्हाला मी सगळ्यांना दाखवतो. सो आता मी बस स्टेशनला चाललो आहे. सो या, सो फार सो गुड. भेटूयात क्लिव्हडनला. बाय. सो आता मी पोचलो आहे क्लिव्हडनला. सो क्लिव्हडन इज लाईक काइंड ऑफ अन आउटस्कट्स आहे, थोडंसं विलेज एरिया आहे, पण एवढं क्यूट आहे ना हे बघायला. पण इकडचे गल्ली स्ट्रीट्स आर अमेझिंग, ब्युटिफुल यार. पर असा कुठला तरी मूवीचा सीन वाटतो इथे. ब्युटिफुल. सो इथे आहे आज एडवर्ड्स फॅमिली डे. सो आपले सगळेजण आपल्या फॅमिलीला घेऊन आलेले आहेत. सो इथे फूड काउंटर्स आहेत. सो कुपन्स वगैरे दिलेले आहेत. सो इथे माझे फ्रेंड्स आहेत सगळे. आणि येस, काय रे, जस्ट नॉर्मल इथे असं आपला कट्टा टाकायचा आहे. आणि या ते क्लिव्हडन नावाची जागा, इथे क्लिव्हडनला आलेलो आहे. सो इकडून लंच वगैरे झालं की मी परत ब्रिस्टॉलला जाईल आणि मग तिकडून परत घरी जाईल. सो आजचा दिवस पण बराच ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे माझा. सो इट्स गोइंग टू बी अ लॉंग डे टुडे, बट येस, सो फार सो गुड. सो इथं एक कॅबेट सर्कस नावाची जागा आहे ब्रिस्टॉलला. इट्स लाईक अ प्रॉपर सिटी सेंटर. शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. सो इथं बऱ्यापैकी सगळेच आउटलेट्स आहेत. लाईक सिनेमा आहे, KFC, एव्हरी सिंगल ब्रँड्स आर हिअर. वेलकम टू कॅबेट सर्कस.
आता माझा ब्रिस्टॉल बऱ्यापैकी फिरून आम्ही क्लिवडनवरून परत आलो ब्रिस्टॉलला आता. आणि माझी आत्ता बस आहे 7 वाजता. आत्ता 6:30 होत आलेत. सो 7 आय थिंक 6:15-7ला बस आहे. मी जस्ट पाहिलं नाही अजून. परत एक अराउंड 6 आवर्सची जर्नी आहे माझी. आणि आय थिंक 2:30-3ला मी पोहोचेल घरी रात्री. सो इट्स गोइंग टू बी अ हेक्टिक जर्नी बट दॅट्स फाईन. पण मस्त वाटलं, विकेंड छान गेला. आणि आता चाललो आहे परत बॅक टू होम. सो मी हा ब्लॉग इथेच थांबवतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.